मला जिथं पहिले हॉटेलमध्ये दिलं होतं त्याच हॉटेलमध्ये आम्हाला परत दिलेलं आहे. आम्ही सकाळी इथंच नाशिकला जाण्याचा प्रवास करू, कारण सकाळी आम्हाला 11ला फ्लाईट आहे. तर आम्ही सकाळी 8:30-9लाच इथनं जाऊ, तसं मी सांगेलच तुम्हाला. पण आमचा शो आता ते जेलमध्ये आहे, तर 3 शो असतात. त्या 3 शोमधला कुठला शो आम्हाला दिलेला आहे तो आम्हाला पिकअप करणारा ड्रायव्हर सांगेल, आणि तो म्हणे मी कॉल करेल त्या हिशोबाने तुम्ही रेडी राहा. तर आम्ही आता जातो रूममध्ये आणि फ्रेश होतो, थोडी चहा वगैरे घेतो, थोडा आराम करतो. मग त्याचा फोन आल्यानंतर कपडे चेंज वगैरे करून मग शोला जाऊ, तसं मी तुम्हाला दाखवेलच. जेलमध्ये एक शो आहे, 3 शो असतात. त्यातला आमचा 5:30चा शो आहे. तर आम्हाला गाडीवाला पिकअप करण्यासाठी 4:30ला आलेला आहे. तर आम्ही आता बसलो गाडीमध्ये. आता आम्ही जाणार आहोत शोसाठी. टायमिंग 5:30चा आहे आमचा. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते परत. जेलच्या तिथलं वीर सावरकरांचं पार्क आहे, त्यांच्या नावाने ते पार्क बनवलेलं आहे. आणि ते पार्क मी दाखवते बघा तुम्हाला, किती सुंदर आहे. वीर सावरकरांचा तुझा फोटो आहे बघा, स्टॅच्यू आहे. विनायक दामोदर सावरकर. तिथे दाखवा तुम्ही. स्टॅच्यू आहे वीर सावरकरांचा. बघून त्यांचं नाव ते वगैरे जेवढे बी आपले जेलमध्ये ते लोक होते त्यांचे सगळ्यांची त्याची इथं बनवून दाखवले. प्रत्येकाचं तुम्हाला एक एक दाखवते. हा इंदुभूषण रॉय आहे. त्यांचं पण दाखवलेलं आहे 2 नंबरचं. बाबा भानसिंह. हे सगळं पूर्ण जेलमध्ये होते. पंडित राम रखावाली बाबा. बाली राखा बाली त्यांची इन्फॉर्मेशन आहे, पॉज करून बघून घ्या. त्यांची इन्फॉर्मेशन. दिखाई नहीं दे रहे थे. महावीर सिंह. क्या हुआ? मोहन किशोर नामदास. अरे अभी रेस्ट करो, रेस्ट. त्यांची इथं माहिती दिलेली आहे त्यांनी. पॉज करून बघू शकता. मोहित मोहित्रा. हे पण जेलमध्येच होते. हे त्यांची माहिती दिली. परवा 1932ला ते केसमध्ये गिरफ्तार झाले होते ते. असा पार्क आहे हा. प्रत्येकाचे स्टॅच्यू वगैरे. आता सगळेच 5:30च्या शोला आले तर सगळे इथंच बसले. जेवढे पण जाणारे ते सगळे इथंच बसलेले. लोक आता वेट करतात शोसाठी. सगळं बसलेले वेटच करतात हे सगळे.
आता एक लाईन लागेल, त्या लाईनमध्ये आपण उभं राहून मग ते आतमध्ये सोडणार. आम्हाला तिकीट आणि आय डी प्रूफ आपल्या मोबाईलमध्ये आहे, ते ठेवलेलं आहे आम्ही. छान पार्क आहे, ग्रीनरी आहे. आणि ही जेल आहे, तर या जेलला इथे एक्झिट आहे आणि इथे एंट्री आहे. हे जेल हां 5 आहे ना का किती आहे ते? 7. आणि मध्यभागी एक हे आहे, हां त्याचं. 7 रो आहे. प्रत्येक रोला जेल्स दिलेले आणि मध्ये सर्क्युलरमध्ये राऊंडमध्ये एक मेन पॉईंट दिला आहे, तर त्या मेन पॉईंटनी रस्ता जातो त्या 7 याला रोजला. ते शोचं महत्त्व असं आहे का जे दिवसा काय दाखवतात आणि रात्री कशी शिक्षा होती त्यांना ते शोमध्ये दाखवलेलं, ते मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते. एकदम भारी शो येतो. कारण दिवसा जेलर लोकांना ते जे कैदी आहे त्यांना काय शिक्षा देतात आणि रात्री काय शिक्षा देतात ते दाखवणार आहे त्या शोमध्ये. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहण्यासारखं आहे म्हणून आम्ही ते शोचं तिकीट घेतलेलं आहे. आता आम्ही लाईनीमध्ये उभे राहू आणि मग दाखवू तुम्हाला. व्हिडिओ काढायला अलाउडच नाही आहे, तर दाखवता नाही शकलो. तुम्हाला यूट्यूब गुगलला कुठे मिळणारच नाही हा त्यांचा व्हिडिओ लाईट शोचा, कारण की परमिशनच नाही त्यांची. तर दाखवू नाही शकलो आम्ही व्हिडिओ. तिला बंदच होतं शूटिंगचं, ते काढून देत नव्हतं ना आपल्याला. पण कसा होता शो? ते छान होता. ते रात्रीचं कैद्यांना कसे मारायचे, दिवसा कसे मारायचे ते दाखवत होते ते. तर व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढताच आला नाही. आता आमचा शो संपला, आता दुसरा शो चालू झालेला आहे त्यांचा. एका वेळेस 600 ते 700 लोक त्या शोला असतात आणि प्रत्येक एका जणाचं तिकीट 300 रुपये आहे. तर 3 शो होतात असे आणि 600 खुर्च्या, 600 ते 700 खुर्च्या आहेत. कमी जर पडल्या तर ते एक्स्ट्रा खुर्च्या आणून तिथं लावतात ते. तर अशा प्रकारे आम्ही आता show आता करतो. कॅबला हॉटेलवर चाललो. कॅबला बोलवतो आणि ती कॅब आली असेल. आलेलीच आहे बघा, आली नाव येतं आली कॅब आहे. चला रूमवर तर जाऊ. आमचा उद्याचं फ्लाईटचं तिकीट आहे. आज आम्ही व्हिडिओ इथेच एंड करणार. उद्याचं मी परत तुम्हाला दुसरं दाखवीन. बघा इथं खूप मोठं शॉप आहे, पण एकदम कॉस्टली आहे. पण मी माझ्या नातवांना 3 ब्रेसलेट घेतले, साईच्या मित्राला एक घेतलं, साईला एक घेतलं आणि मी मला पर्स घेतली, निशाला एक ब्रेसलेट घेतलं आणि गाडीमध्ये ठेवलेलं. तर खूप छान आहे इथं. तो खूप कॉस्टली, खूप महाग आहे. The next day. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज आमचा 5वा दिवस आहे. आता आम्हाला काल जायला वेळ झाला, तर आम्हाला 3 ठिकाण दाखवायचे होते त्यांना, पण त्यांनी आम्हाला 2च दाखवले. आज आम्हाला 3रं ठिकाण दाखवणार आहे, ते भरतपूर. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आणि ब्रेकफास्टमध्ये काय काय मेनू आहे ते पण दाखवते तुम्हाला. साईचा आंघोळ वगैरे झाली, आता आम्ही दोघं पण जातो, ब्रेकफास्ट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आजचा लुक माझा असा आहे बघा. मी आज जीन्स घातलेली आहे, कारण ड्रेसमध्ये ना खूप तिथं चालायला खूप अवघड होतं, ड्रेस आवरावा लागतो बीचवरती, त्याच्यामुळे मग मी जीन्स वगैरे घातलेली आहे. तर आता मी ब्रेकफास्ट करते आणि तुम्हाला काय काय मेनू ते दाखवते. तर चला मग. ब्रेकफास्टला बघा काय काय घेतलं. केक आहे, उकडलेलं अंडं आहे, हे बटाट्याची भाजी आहे, पुरी आहे, हे आपलं आमलेट आहे, हा सांजा आहे आणि ही खीर आहे. हे डाएटसाठी खातात ना, तर मी म्हटलं तर आज थोडंसं घेऊन बघू, आपण खाऊन बघू. तर साई काय आणतो, तो नॉनव्हेज नाही खात, त्याच्यामुळे तो काय आणतो ते आता आपल्याला समजेल. आम्ही आता हॉटेलमध्ये
मध्ये हॉटेलमधनं निघालो. आम्हाला पिकअप करण्यासाठी आमचा ड्रायव्हर आलेला आहे, त्याचं नाव विश्वजित आहे. आणि आमचे लगेच आणलेले हॉटेलवाले मी दोघांनी 2 बॅगी. आता आम्ही गाडीत बसतो आहे, मग भरतपूरला जाण्यासाठी निघतो. बघा आमच्या समोर ड्रायव्हर आहे. इकडे आज होळी आहे, तिसऱ्या दिवशी तर होळी बनवतात. तो खूप कलर वगैरे लावतात ते लोक एकमेकांना. आमच्या ड्रायव्हरला खूप भरवलं आहे बघा कलर. हे भरतपूर आहे, इथलं हे दाखवते तुम्हाला मी. आम्ही कुठे चाललो ते काही पुढे चालला आहे. बीच आहे, हे बीचवर जातोय आम्ही. खूप जंगलासारखं आहे आज इथं. छोटा रस्ता आहे. काही लोक गाड्या पण फिरतात, कारण कधी कधी गाडी वेळेवर भेटत नाही. तर मग त्या लोक हॉटेलवाल्यांच्या गाड्या असतात, त्या गाड्या आपण घेऊन आपण जाऊ शकतो. যাও আসতেছি 5 নম্বরে যাও এই আজকে কি করো আগো দেখতেছি দেই যাও इथे संपूर्ण बीचच आहेत, होड्या आहेत, बीच आहेत. आम्ही काल परवा खूप केलं, तर आता इच्छा नाही होते काही करायची. असे लोक जाण्यासाठी रेडी आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे करतात येते. अशा प्रकारे आपण जे शो आहे त्यांचे करण्याचे ते इथं चित्र दिलेले त्यांनी. व्हिडिओ काढला. आता आमची गाडी आम्हाला पिकअप करण्यासाठी आली आहे. आम्ही बाहेर जातो जपून आलेला आम्हाला. त्यामुळेच आपल्याला सॉक्स वगैरे घातला. होळी आज दुसऱ्या दिवशी होळी बनवता. इथं बघा एकमेकांना खूप रंग लावतात. ते कोरडे रंग आहे, असे काही ओले रंग नाही आहे, ते कोरडे रंग आहे. हे ॲक्टिव्हिटी करायचं तर रोज रोज तेच तर त्याच्यामुळे आम्ही बसलो. आता तेच करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. दुसरीकडे बघू दुसरं काही मिळालं तर करायला, मग ते करू. त्यांच्या भाषेत बोलतात ते साऊथ. अबे कितना डालेगा अबे बादली बादली